श्री स्वामी समर्थ. अधिक महिना सुरू झालेला आहे. अधिक महिन्यात जे जे काही उपाय करायचे आहेत, अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कसा साजरा करायचा आहे, तर आता आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे म्हणतात की या महिन्यामध्ये जे सासू सासरे असतात ते आपल्या मुलीला आणि जावयांना घरी जेवायला बोलवतात, त्यांचं मानपान वगैरे करतात. आता ही सगळ्यांनाच माहिती आहे की जावयाला आपल्या घरी बोलवून त्यांचं मानपान करायचं असतं. पण या अधिक महिन्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्या ताईंनी, महिलांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. या महिन्यामध्ये आपल्याला एक सर्वात महत्त्वाचं कर्तव्यसुद्धा करायचं आहे आणि ते म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता ती ओटी आपल्याला का भरायची आहे? अधिक महिन्यामध्ये आणि समजा आई नसेल, म्हणजे आई वारलेली असेल किंवा आई विधवा असेल तर काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नक्की ही माहिती तुम्हाला पटली तर मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये करायच्या आहेत. अधिक महिना हा खूप शुभ असतो, तर त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्याकडून काही शुभ गोष्टी झाल्या तर त्याचे जे फळ आहे, त्याचे जे पुण्य आहे ते आपल्यासोबत कित्येक दिवस टिकतं. त्याचं फळ आपल्याला मिळतं. हे बघा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शुभ दिवशी सवाष्ण महिलेची ओटी भरली जाते. तिचं सौभाग्य अखंड टिकून राहावं, त्यानंतर आणि तिच्या आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत, त्यानंतर सगळं काही तिच्या आयुष्यामध्ये सुरळीत असावं, यासाठी आपण त्या महिलेची ओटी भरत असतो. आणि आपली आईसुद्धा ही आपल्याला लहानपणापासून आपल्या सर्व काही गोष्टी आपल्यासाठी करत आलेली असते. अगदी लहानपणापासून आपली आई आपल्याला सर्व काही शिकवते, आपल्याला शिक्षणात मदत करते, छोटी मोठी कामं शिकवते. कारण आपल्याला माहिती आहे की समजा आपलं लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा सासरी जातो आणि काही चूक झाली तर आपल्याला सासरकडचे म्हणतात, तुझ्या आईने तुला हेच शिकवलं आहे का? हे आपण खूप ठिकाणी ऐकलेलं असेल. आता भलेही थोडीशी लाईफस्टाईल बदललेली आहे, या गोष्टी कानावर पडत नाही, पण तरीसुद्धा काही ठिकाणी हे शब्द अजून कानावर पडतात की तुला तुझ्या आईने हेच शिकवले आहे का? म्हणजे आपण जी गोष्ट करतो, जर ती आपल्या आईबाबांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि सगळ्यात जास्त वाटा त्यामध्ये आपल्या आईचा असतो, असं सगळी लोकं आपल्याला दाखवून देत असतात की कुठली चांगली गोष्ट झाली की हिच्यावर चांगले संस्कार झालेत बरं, हिच्या आईने, वडिलांनी चांगले संस्कार केलेत. काही आपल्याकडून चूक झाली तर तिच्या आईने तिला हेच शिकवले का? असं बोललं जातं. तर त्यामुळे आपली आई जी आहे ना, तर ती आपल्याला लहानपणापासून सर्व काही शिकवत असते. आपल्यावर सगळ्या प्रकारचे संस्कार करते. त्यानंतर आपल्याला चांगला मुलगा शोधून देते. आपलं लग्न लावून देते आणि त्यानंतरसुद्धा तिला आपल्या संसाराची काळजी असते की हिने हिच्या संसारात सुखी राहावं, हिला सर्व गोष्टी काही मिळाव्या, हिने नेहमी आनंदी राहावं, तिच्या संसारामध्ये कुठलं दुःख येऊ नये, अशी काळजी आपल्या आईला नेहमी असते. आणि आपण आपल्या आईच्या पोटामध्ये 9 महिने आपण त्या गर्भामध्ये वाढलेलं असतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण हा जन्म घेतलेला आहे आणि म्हणून अशा आईचे आपल्याला धन्यवाद द्यायचे असतात. आणि म्हणून अशा शुभ दिवसांमध्ये, अधिक महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. तिच्या पोटी आपण जन्म घेतलेला असतो, म्हणून तिची ओटी आपल्याला भरायची आहे, विसरायचं नाही आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आता समजा आई नसेल तर आपली मोठी बहीण आहे, सख्खी बहीण आहे मोठी, किंवा मावस बहीण असेल किंवा चुलत बहीण असेल मोठी, तर तिचीसुद्धा आपल्याला आई समान असते, तिची आपण ओटी भरू शकतो. किंवा आपली मावशी, तीसुद्धा आपल्याला आई समानच असते. आपली काकू आई समान असते. तर ज्या आपल्या आई समान व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहेत, त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे. जर आई नसेल तर, पण लक्षात घ्या, सुनेने सासूची ओटी भरायची नाही आहे, ठीक आहे? कारण सासूने त्याच्या ओटीमध्ये वाढवलेला जो पुत्र असतो, त्यांच्या मुलाशी आपण लग्न केलेलं असतं, तर त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरायची नाही आहे. बाकी इतर कोणीही तुमच्या नात्यामध्ये जे पण तुमच्या आई समान आहेत, त्यांची तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला आई नसेल तर हा सुद्धा एक ऑप्शन आहे की तुमची मोठी बहीण, मग तुम्ही मोठी बहीणसुद्धा आई समान असते. जे कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आई समान असेल, त्यांची तुम्ही ओटी भरू शकता. किंवा आजूबाजूला कोणी एखादी ज्येष्ठ स्त्री असेल, जी तुमच्या बिल्डिंगमध्ये काकू असतील, मावशी असतील, ज्या तुम्हाला नेहमी मदत करतात, आईसारख्या तुमच्या मदतीला धावून येतात, त्यांचीसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता, हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी भरायची नाही आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता ओटी कशी भरायची आहे?
ओटी अगदी साध्या पद्धतीने जसं आपण देवीच्या मंदिरामध्ये देवी आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक खण, आता प्रत्येकाची यामध्ये बघा तुमची एक चॉईस असू शकते. तुम्हाला आपल्या आईला एखादी महागाची साडी घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कुठलं भांडं चांदीचं कुठली वस्तू करायची असेल आईला तर ती तुम्ही करू शकता. ते तुमच्यावर आहे. पण ओटी शक्यतो खण म्हणजे आपण ब्लाऊज पीस म्हणतो तो. त्यानंतर नारळ, तांदूळ, गजरा, शृंगाराच्या वस्तू, त्यामध्ये तुम्हाला 11, 21 जितक्या वस्तू आईला तुम्हाला देता येतील त्या वस्तू. या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या ओटीमध्ये आल्याच पाहिजेत. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनावर आहे की तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आईची ओटी भरायची आहे. अधिक पूर्ण महिना हा शुभ असतो. त्यामुळे असं नाही की याच दिवशी भरा की त्याच दिवशी भरा. पूर्ण महिन्यामध्ये तुमच्या सोयीनुसार तुमच्या आईची ओटी तुम्ही भरू शकता. आता हे बघा मंगळवार, शुक्रवार हे दिवस आपण देवीचे मानत असतो. तर त्यामुळे अधिक महिन्यामधलं मंगळवार अधिक शुभ, शुक्रवार अधिक शुभ या गोष्टी तर आपल्याला माहितीच असतात. त्यामुळे अधिक महिन्यातला जो पण कुठला शुक्रवार किंवा मंगळवार येईल त्या दिवशी तुम्ही पण तुमच्या आईची ओटी भरा. नाही जमत आहे तर मग कोणत्याही वारी तुम्ही अधिक महिन्यामध्ये ओटी भरली तरीही हरकत नाहीये. पण नक्की भरा. हे बघा खूप वर्षानंतर अधिक महिना येतो. 33 महिन्यानंतर अधिक महिना आलेला असतो. जसं आपल्याला वाटतं की आपल्या आईने आपल्या नवऱ्याचं मान सन्मान करावा. आपली पण इच्छा असते की लेकीला जोडवे द्यावे. काय काय हौस-मौज करते. आपली सगळी हौस-मौज ती नेहमीच करत असते. पण आपण सुद्धा अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरल्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरामध्ये पडत असतं. आपल्या आईची ओटी भरायचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचे दिवस आहेत हे तुम्ही वाया न जाऊ देता आपल्या आईची अधिक महिन्यामध्ये ओटी भरा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गरजूंना दानसुद्धा करा. अधिक महिन्यामध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, तुमच्या यथाशक्तीने जमेल ते दान करा. पण आपण या अधिक महिन्यामध्ये जे काही दान करू, त्याचं अधिक पुण्य आपल्याला मिळेल. कित्येक पटीने पुण्य आपल्याला मिळेल. तर त्यामुळे लक्षात ठेवा, अधिक मासामध्ये तुम्ही जे काही कराल, त्याचं अधिक पुण्य, अधिक फळ जे आहे ते आपल्याला 100% मिळेलच. म्हणून न विसरता या अधिक महिन्यामध्ये आपल्या हातून जेवढ्या शुभ गोष्टी करता येतील, तेवढ्या तुम्ही करा. आणि आपल्या आईची अधिक महिन्यामध्ये ओटी भरायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.